10%चा मुद्दा हरिभाऊ राठोडांनी मांडला होता, ते आता गेले तिथून. त्याबद्दल तुमची भूमिका काय? नाही 10% नाही, तसं 10% नाही परवडत. हे मराठा आणि कुणबी एकच आहेत याच्या नोंदी सापडल्या, त्यामुळं 10% मराठ्यांना देणं आणि वरचे 7% म्हणजे काय अंगावर घ्यायचे का आम्ही? वरचे 7% म्हणजे त्यांचा फॉर्म्युला तिथं आमच्यासाठी घातक आहे. आम्हाला सगळ्या मराठ्यांना पाहिजे. 34% मराठा आहे असं 8 ते 10 वर्षापूर्वी समितीनंच लोकसंख्या जाहीर केलेली, तर मग 17% होतं आणि आता तर वाढली असेल ह्या 10 ते 12 वर्षात पुन्हा. आणि तुम्ही ते 10% द्यायलात आणि वरचे 7% म्हणजे 1.5-2 कोटी लोक अंगावर कोणी घ्यायचे? मी. आणि मी समाजाची गद्दारी करायची. पाहिजे तर सगळ्या मराठ्यांना पाहिजे तर तो फॉर्म्युला मान्य आहे. उगा असे फॉर्म्युले आणि उगा मुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी बैठका लावायच्या हे योग्य नाही आहे. त्यापेक्षा आता आमच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षणातून मागणी आमची, त्यावरच आम्ही ठाम येत आणि आम्हाला सगळ्यांना पाहिजे. त्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा की मराठा आणि कुणबी एकच आहेत, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या. आरक्षणासंदर्भात तुमचा अभ्यास झालेला आहे, सरकारसोबत तुमच्या बैठका सुरू आहेत, सरकार तुमच्या मागणीकडे गांभीर्याने पाहतोय सुद्धा. हे सगळं व्यवस्थित सुरू असताना हरिभाऊ राठोड हा जो नवा प्रस्ताव आणतात त्याची गरज वाटते का तुम्हाला? खरंच नाही, आता ते कसे आले हेच मला माहीत नाही. आपल्याला इथं परत सांगतो, खरं बोलतो, ते माहीतच नाहीत मला कसे का आलेत. पण आता हे बघा, शेवटी आंदोलक हे आपल्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे. आता ते आलेत, ज्येष्ठ माणूस आहे, शेवटी आपण सन्मान केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यांना आपण पाठिंबासुद्धा दिला. त्यांना आपण 12 बलुतेदार बांधवांवर अन्याय झाला पाहिजे. त्यांच्यासाठी आमचा हा ज्वलंत सध्या मुद्दा आहे. याच्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढणार, हे शब्द आहे हो. पण आज रोजी आता त्या फॉर्म्युला घेऊन आले, ऐकून तर घेणं काम आहे बाबा आपलं. जर योग्य वाचलं, अभ्यास त्यात चांगला असेल आणि मराठ्याचं कल्याण होणार असलं तर कोणाचा फॉर्म्युला मान्य आहे ना? चांगलं मराठ्यांचं होत असल्यावर काय, सगळ्या मराठ्यांना जर आरक्षण मिळत असलं ओबीसीतून मग काय अडचण नाही. पण तुम्ही धक्का न लावता आणि असले शब्द जर वापरले तुमचं नामचं जमणार बी नाही आणि फॉर्म्युला बी काही नाही. मग हरिभाऊ राठोड आले, हे काय संविधानिक कुणाला भेटून आले? मुख्यमंत्री पाठवलं, उपमुख्यमंत्री पाठवलं, रस्त्यावर बसून अशी तोडगी निघू शकत नाही. पण आले, मी आंदोलक म्हणून सन्मान करणं काम आहे. ते कुंकडून आले बिचारे काय माहीत नाही. तुमचं योग्य आहे, बरोबर सुद्धा आहे. पण मी एक आंदोलक आहे, सगळ्या जाती धर्माचा सुद्धा काम करतो आहे. ते आशाने येत आहेत, पण आपण त्यांच्या मागणीसाठी पाठीशी त्यांच्या. पण आमचा फॉर्म्युला आमच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे, याच फॉर्म्युलेशी फक्त मी सहमत आहे. एक बी मराठा मागं नाही राहिला म्हणजे अर्धी खुश करायची आणि अर्धी नाराज करायची, हे नाही चालणार. मलाच मान्य नाही. याचा अर्थ काय त्यांचा ही करतो आहे असं नाही आहे, त्यांचा आदरच. पण मराठ्यांचं जिथं नुकसान होणार आहे ते मात्र मला मान्य नाही. सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. धक्का न लागता तुम्ही मत असाल तर तुमचं आमचं काय जमन बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.